हॅलो, तर मी आहे दिव्या. तर आज माझी रेसिपी नाही आहे, तर आज माझ्या मम्मीची रेसिपी आहे. स्पेशल रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचे पराठे. तर त्याची रेसिपी सुरू करते. तर सगळ्यात आधी इथे मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ व 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. हे सर्व एका भांड्यामध्ये किंवा गमिल्यामध्ये चाळून घ्यायचं आहे पीठ. व थोडीशी मेथी पण टाकलेली आहे. जिरे, लसूण व मीठ हे बारीक ठेचून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ आत्ताच टाकायचं आहे. एक चमचा हळद व थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. लाल मिरची, हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची टाकू शकता व पांढरे तीळ. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे व तोही टाकायचा आहे व थोडं थोडं पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पीठ सैलसर मळायचं नाहीये, एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे, कारण की ते आपण मुरवत ठेवल्यानंतर ते पीठ सैल होऊन जातं. समजा जरी पीठ मुरवत ठेवल्यानंतर पीठ सैल झालं तर थोडंसं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून परत एकदा मळून घ्यायचं आहे. तेव्हा छान असे पराठे लाटून म्हणजे लाटता येतात. दहा मिनिटं पीठ भिजत ठेवल्यानंतर पीठ लाटण्यासाठी तयार आहे. समजा जर पीठ सैलसर झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून परत एकदा मळून घ्यायचं आहे व थोडं थोडं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे. ज्वारीच्या पिठाचा पराठा आहे, खूप सुंदर लागतो. एकदा नक्की ट्राय करा. दह्यासंग एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.